दिशा सालियन प्रकरणावरनं विधानसभेत गदारोळ, भाजप आमदारांची वेलमध्ये धाव। एसआयटी चौकशी कधी पूर्ण होणार? भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल। संपूर्ण चौकशी करून अहवाल जनतेसमोर मांडण्याची मागणी। दिशा सालियनवरती सामूहिक बलात्कार करून हत्या, मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिकेत दावा। आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। औरंगजेब कबरीचं बूमरँग झाल्यामुळे दिशा सालियन प्रकरण बाहेर काढल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप। आई वडिलांच्या याचिकेमागे बोलवते धनी वेगळेच, राऊतांचा दावा। कबर हटाव आंदोलनाचे व्हिडिओज बनवून अफवा पसरवल्याचा प्राथमिक अंदाज। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नागपूर पोलिसांचं पत्र। आतापर्यंत 50 आरोपी निश्चित। फहीम खानसह 6 जणांवरती देशद्रोहाचा गुन्हा। हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडल्सची ओळख सायबर सेलकडनं पटवली गेली। सर्व 34 अकाउंट्सवरती 4 गुन्ह्यांची नोंद। बांगलादेशातून चालवल्या जाणाऱ्या फेसबुक अकाउंटचाही समावेश। नागपूर राड्यामध्ये बांगलादेशी कनेक्शनचे विधिमंडळात पडसाद। राड्यामागे बांगलादेशी कनेक्शन असेल तर गंभीर प्रकार। सरकारी गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती अंबादास दानवेंचा सवाल। नागपूर हिंसाचारामागे लखनौच्या कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी असीम अली असल्याचा पोलिसांना संशय। नागपुरातल्या गुप्त बैठकीत तिवारी हत्याकांडातील असीम अलीचाही सहभाग। असीम अली एमडीपीचाही पदाधिकारी। महाराष्ट्र एटीएस पाठोपाठच एनआयएची नागपूर राडा तपासात एंट्री। नागपूरच्या राड्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एनआयए शोध घेणार। नागपुरातल्या शांतीनगर, लकडगंज आणि यशोधरा नगरमध्ये दुपारी 1 ते 4 दरम्यान संचारबंदी शिथिल। गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मात्र संचारबंदी कायम। एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना प्रतिष्ठेचा रामनाथ गोयंका पुरस्कार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान। पुण्यातल्या ड्रग्ज तस्करीविषयी केलेल्या वृत्तांकनाचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।